किशोरी पेडणेकर यांची सुद्धा आज ईडी चौकशी होती। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी चौकशीला सुरुवात झालेली आहे। यापूर्वी देखील ईडीनं किशोरी पेडणेकर यांना अनेकदा समन्स बजावलेलं होतं। 6 तास यापूर्वी सुद्धा किशोरी पेडणेकर यांची चौकशी झालेली होती। ऑलरेडी स्टँडिंग घेतलंय, मग आज कुशीत आहे म्हणून त्यांच्यावर काय शब्द उठत नाहीत किंवा हे आहे सगळं। महापौरांना काय अधिकार असतात, महापौरांचे प्रशासकीय काय अधिकार आहेत, अरे असा जर ऐकताना तुमच्या माध्यमातून मी ऐकते की ऐकताना मला दबाव टाकला, तर एकाच कामाला कसा दबाव येईल आणि आला तर मग आता ऐकत दबावापोटीच काम करता येत का, याची पण उत्तरं दिली पाहिजे। जे नाही केलं त्याला सामोरं नक्की जाणार, जे येईल त्यालाही सामोरं जाईल, पण मी केलेलं नाहीये। चौकशीमध्ये ते स्वतःच जे काही लोकांनी त्यांच्यावर दबाव आणला होता, ज्यांच्या आदेशानुसार ते काम करत होते, जे लोक हॉटेलमध्ये बैठका घेऊन आदेश देत होते, त्यांच्या या चौकशीमध्ये नाव किशोरीताई पेडणेकरच समोर आणतील आणि त्यानुसारच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।